शिक्षक बंधू आणि भगिनींनो, व्याकरण अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. TAIT शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी या परीक्षेमधील संपूर्ण पेपर स्पष्टीकरण ही सिरीज आपण सुरू केलेली आहे. त्यापैकी आज आपण मराठी भाषा व व्याकरण या विषयाचे आलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण हा मराठी भाषेचा दुसरा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण 21 डिसेंबर 2017 रोजी झालेला जो पेपर आहे, या पेपरमध्ये आलेले जे प्रश्न आहेत, या प्रश्नांचं सविस्तर स्पष्टीकरण आपण बघूयात. चला तर मग पाहूया. यामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी हा व्हिडिओ क्रमांक 3 आहे आणि मराठी भाषा व व्याकरण या संदर्भातला हा पार्ट 2 आहे. चला तर मग बघूया. प्रश्न क्रमांक 1 यामध्ये बघा, पहिला प्रश्न दिला आहे, कामचुकार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? इथे विचारलेला आहे समानार्थी शब्द. आता या परीक्षेमध्ये एक विशेष असं संदर्भ बघायला मिळाला की जर एखादा शब्द तुम्हाला विचारला आहे तर त्या शब्दाचा तुम्ही त्या ठिकाणी जर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी समानार्थी शब्द विचारला आहे तर खाली पर्यायामध्ये एक त्याचा विरुद्धार्थी शब्दसुद्धा दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही समानार्थी विरुद्धार्थी या कन्फ्यूजमध्ये राहून उत्तर तुमचं चुकावं हा त्या पाठीमागचा त्या प्रश्नकर्त्याचा उद्देश असतो. त्यामुळे प्रश्न वाचत असताना अगदी सावकाश समजून घेऊन प्रश्न वाचायचा आहे. समानार्थी विचारला आहे की विरुद्धार्थी विचारला आहे. आता इथं समानार्थी आहे कामचुकार. इथं बघा, ऑप्शन ए मेहनती, ऑप्शन बी काम करणारा, ऑप्शन सी अंगचोर आणि ऑप्शन डी कष्टाळू. आता इथं बघा, इथं पर्यायाकडे जर आपण बघितलं तर मेहनती, काम करणारा आणि कष्टाळू हे तिन्ही समानार्थी शब्द आहेत. म्हणजे समानार्थी शब्द एखाद्या प्रश्नाचं उत्तर असत नाही, लक्षात घ्या. कारण मेहनती, काम करणारा आणि कष्टाळू हे तिन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत. आणि आपल्याला विचारलं आहे समानार्थी. मेहनती हा विरुद्धार्थी शब्द आहे, काम करणारा हा विरुद्धार्थी शब्द आहे, कष्टाळू हा सुद्धा विरुद्धार्थी शब्द आहे. आणि म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर येतं कामचुकार याचा समानार्थी शब्द हा ऑप्शन सी अंगचोर. अंगचोरून काम करणारा आपण म्हणतो, म्हणजे जो कोण असतो, कामचुकार असतो. यानंतर बघा पुढील प्रश्न, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द याचा अर्थ व्याकरणीय नियमानुसार किंवा शुद्ध लेखनाच्या नियमानुसार असलेला बरोबर शब्द कोणता? तर बघा इथं करदोडा, ऑप्शन बी कडदोरा, ऑप्शन सी करदोरा आणि ऑप्शन डी कडदोरा. आता लहानपणापासून आपल्याला हा शब्द माहिती आहे. ग्रामीण भागामध्ये आपण जास्तीत जास्त या शब्दाचा वापर करतो. लहान मुलं जे असतात त्यांना आपण हा दागिना तिथं घालत असतो. तर त्याचा अचूक नेमका शब्द कोणता आहे हा खरोखरीच अगदी कन्फ्युजन करणारा शब्द आहे. या ठिकाणी इथं करदोडा असा तर शब्द येणार नाही, ऑप्शन ए चुकीचा आहे. किंवा करदोरा, करदोरा किंवा करदोडा असा शब्द नसतो. परंतु काय काय भागामध्ये महाराष्ट्रातल्या हा शब्द देखील आपण वापरत असलेला दिसून आपल्याला येतो. परंतु मग याचा अचूक शब्द कोणता आहे? इथं कडदोरा दिला आहे आणि इथं कडदोरा दिला आहे. म्हणजे बऱ्याच अंशी आपण 99% या प्रश्नाचं उत्तर चुकू शकतो की कडदोरा आपल्याला वाटतं, परंतु तो काय आहे तर कडदोरा. याच्याऐवजी इथं बघा, इथं कडदोरा आणि कडदोरा एकच झालेला आहे. अचूक उत्तर याचं कडदोरा असंच आहे. आपण करदोडा असा शब्द वापरतो, परंतु तो करदोडा नसून तो काय आहे, कडदोरा आहे. इथं बाय मिस्टेक इथं प्रिंटिंग मिस्टेक झाल्यामुळे इथं कडदोरा डबल ऑप्शन आलेला आहे, पण त्याचं उत्तर आहे कडदोरा. लक्षात घ्या. म्हणजे ग्रामीण भागामध्ये बोलीभाषेमध्ये असे काही शब्द असतात जे आपल्या अंगवळणी पडलेले असतात, परंतु ते ॲक्च्युअलमध्ये शब्द वेगळे असतात. असे काही शब्द इथं तुम्हाला जाणून बुजून दिलेले असतात. त्यामुळे अशा शब्दांकडं लक्ष ठेवणे गरजेचे आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न, खाली दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते निवडा. आता वेगळे ते निवडा, मग याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलंच नाही की काय काय याच्यामध्ये वेगळेपण आहे. म्हणजे शब्द वाचायचे तुम्हाला, त्या शब्दामध्ये काय वेगळेपण आहे ते शोधायचं आहे. त्याच्यामध्ये मग व्याकरणाचा नियम आहे, शुद्ध लेखनाचा नियम आहे, समानार्थी आहेत, विरुद्धार्थी आहेत, गटात न बसणारा शब्द आहे. या पद्धतीनं तुम्हाला त्याला टॅली करावं लागतं. बघा, ऑप्शन ए झोपडी, ऑप्शन बी इमारत, ऑप्शन सी तंबू आणि ऑप्शन डी गुहा. आता इथं बघा, झोपडी किंवा इमारत, तंबू
आणि गुहा हे सगळे काय आहेत, हे राहण्याची ठिकाणं आहेत. म्हणजे झोपडीमध्ये राहण्याचं ठिकाण आहे, इमारत राहण्याचं ठिकाण आहे, तंबूसुद्धा राहण्याचं ठिकाण आहे आणि गुहासुद्धा राहण्याचं ठिकाण आहे. मग आता याच्यामध्ये आपण काय बघायला पाहिजे? आता तुम्ही म्हणाल मग झोपडी, इमारत आणि तंबू याच्यामध्ये माणसं राहतात आणि गुहेमध्ये कोण राहतो, तर प्राणी राहतो. ठीक आहे, तर हा एक संदर्भ इथं लागू शकतो. किंवा अजून बघा, मग आपण याचं जर लिंग बघितलं तर झोपडीचं लिंग होतं ती झोपडी, इमारतीचं लिंग होतं ती इमारत, तंबूचं लिंग होतं तो तंबू आणि गुहेचं लिंग होतं ती गुहा. मग अशा वेळेला काय करायचं? तर या प्रश्नाचा विचार करत असताना बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोनातून न करता व्याकरणाच्या दृष्टिकोनातून किंवा शुद्ध लेखनाच्या नियमातून याच्याकडे बघायचं. आणि तसं जर आपण बघितलं तर हा प्रश्न जो आहे तो लिंग या टॉपिकमध्ये जातो. म्हणून इथं वेगळं लिंग असणारा शब्द आहे तंबू, तो तंबू. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक सी, तो तंबू. यानंतर बघा पुढील प्रश्न, जखमेवर मीठ चोळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? आता इथं बघा, जखमेवर मीठ चोळणे म्हणजे आपल्याला माहिती आहे व्यवहारामध्ये आपण हा शब्द वापरत असतो की का उगीच जखमेवर मीठ चोळतो. म्हणजे काय, एखाद्याला अतिशय दुःख झालेलं असतं आणि त्या दुःखावरच आपण म्हणजे त्याचं मर्म जाणून आपण त्याच्यावरच बोलणं करणे, याला आपण जखमेवर मीठ चोळणे असं म्हणतो. ऑप्शन ए दिलेला आहे बघा, उणिवेवर प्रहार करणे. ऑप्शन बी इलाज करणे. ऑप्शन सी खूप त्रास देणे आणि ऑप्शन डी मालिश करणे. आता हा मालिश करणे हा शब्द वाच्यार्थामध्ये येतो. म्हणजे कसा, मीठ चोळणे म्हणजे ॲक्च्युअल जाऊन आपण तिथं जखम आहे आणि त्याच्यावर मीठ चोळायचे आहे अशा पद्धतीनं अर्थ याचा घ्यायचा नाही. लक्षात घ्या, म्हणजे म्हणे आणि वाक्यप्रचार जे अर्थ असतात त्याच्यामध्ये आपल्याला लक्षार्थ शोधावा लागतो. त्यामुळे मालिश करणे हा वाच्यार्थ इथं घ्यायचा नाही. आता जखमेवर मीठ चोळल्यानंतर इलाज होत नाही, म्हणजे इलाज करणे असा हे अर्थ इथं होत नाही. आता खूप त्रास देणे आणि उणिवेवर प्रहार करणे हे दोन अगदी जवळजवळ असणारे पर्याय आपल्याला दिसतात, परंतु यापैकी ॲक्च्युअल याचा जो अर्थ आहे तो उणिवेवर प्रहार करणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जखमेवर मीठ चोळणे म्हणजेच उणिवेवर प्रहार करणे. यानंतर बघा पुढील प्रश्न, पुढील जोड शब्द पूर्ण करा. इथं दिलेला विटू, सर्वांना माहिती आहे ग्रामीण भागामध्ये विटी दांडूचा खेळ असतो, त्यामुळे हा सोपा प्रश्न आहे. विटीसोबत काय येतं, नेहमी दांडू येतो. म्हणून या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक सी. म्हणजे काय काय असे सोपे सुद्धा प्रश्न असतात. पुढे बघा, संदिग्ध या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता? प्रश्न वाचत असतानाच अगदी बारकाईनं वाचायचं आहे, कारण विरुद्ध अर्थी समानार्थी याच्यामध्ये मी सांगितलं मगाशी तुम्हाला की याच्यामध्ये एक पर्याय तुम्हाला विरुद्धार्थी आहे तर समानार्थीचा खाली दिलेला असतो. ठीक आहे, आता बघा संदिग्ध. आता संदिग्ध म्हणजे कसा असतो बघा, इथं विरुद्धार्थी विचारला आहे. संशयित, संशय घेणारा, म्हणजे हे परत दोन समानार्थाचे पर्याय आले. किंवा अस्पष्ट हाही समानार्थाचा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे संशयित, संशय घेणारा आणि अस्पष्ट हे तिन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत. म्हणजे तुम्ही ऑप्शन जर इलिमिनेट केले याच्यामध्ये तर हा किंवा हा आणि अस्पष्ट हे तिन्ही एका अर्थाचे पर्याय आहेत. मग तीन एका अर्थाचे शब्द जर पर्यायामध्ये येत असतील तर ते तिन्ही उत्तर होतील. त्यामुळे त्या तिन्हीपैकी एकही उत्तर त्याचं होऊ शकत नाही. म्हणून या प्रश्न उत्तर आहे संदिग्ध, विरुद्धार्थी विचारलेला आहे स्पष्ट. कारण संदिग्धचा विरुद्धार्थी समानार्थी संशयित आहे, समानार्थी संशय घेणारा आहे आणि समानार्थी अस्पष्ट आहे. तुम्हाला विचारला विरुद्धार्थी शब्द, तो येतो स्पष्ट. ठीक आहे, यानंतर बघा पुढील प्रश्न, चल बनारसी पान खाऊ या वाक्यातील विशेषण ओळखा. आता इथे बघा, विशेषण म्हणजे काय असतो, नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. मग याच्यामध्ये नाम कोणतं आहे? चल हे नाम आहे का? नाही. बनारसी आहे का? नाही. बनारस नाम आहे परंतु बनारसी नाही. पान हे नाम आहे का? तर हो. खाऊ नाम आहे का? नाही. म्हणजे चल आणि खाऊ ह्या दोन क्रिया आहेत, त्यामुळे ते नाम असू शकत नाही. म्हणजे इथं बनारसी पान, पानाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी कुठला शब्द आला? बनारसी आला. म्हणजे नाउनबद्दल, नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आला? तर बनारसी आला. म्हणून या वाक्यातील बनारसी हा शब्द काय आहे? तर विशेषण आहे. बनारस या नामापासून तयार झालेलं विशेषण आहे. म्हणजे जे विशेषण नामापासून तयार होतं त्याला आपण म्हणतो नामसाधित विशेषण. बनारस या नामापासून बनारसी असं नामसाधित विशेषण या ठिकाणी तयार झालेलं आहे. त्यामुळे या प्रश्न उत्तर आहे पर्याय बी, बनारसी. यानंतर बघा पुढील प्रश्न, खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. आता अशुद्ध शब्द म्हणजे कसला? तर चुकीचा शब्द ओळखायचा आहे. पर्याय ए तंतनीत, पर्याय बी तंतवाद्य, पर्याय सी
तंतोतंत आणि पर्याय डी तत्पुरुष. आता इथं शुद्ध आणि अशुद्ध यामध्ये तुम्हाला शुद्ध लेखनाचा नियम बघायचा आहे. तंतनी शब्द असतो का, तर हो, हा बरोबर आहे. तंतवाद्य शब्द असतो का, तंतुवाद्य शब्द असतो, त्यामुळे तंतवाद्य नाही, म्हणजे हा चुकीचा आहे. तंतोतंत हा शब्द बरोबर आहे. तत्पुरुष समासाचं नाव आपल्याला माहिती आहे, हा शब्द बरोबर आहे. तुम्हाला विचारले अशुद्ध शब्द कोणता, म्हणून या प्रश्न उत्तर पर्याय बी तंतवाद्य हा शब्द अशुद्ध आहे, म्हणजेच चुकीचा आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न, लक्षणीय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. समानार्थी विचारलेला आहे, विरुद्धार्थी नाही. कारण इथं लगेचच बघा लक्षणीयला विरुद्धार्थी अलक्षणीय, म्हणजे तुम्ही वाचताय काय, समानार्थी म्हणताय, विरुद्धार्थी म्हणताय, आणि परीक्षेमध्ये आपल्याला घाई असते खूप, आपण जास्त विचार करत बसत नाही, त्यामुळे आपण लगेच लक्षणीय खाली पर्याय दिसतो अलक्षणीय तोच क्लिक करतो आणि पुढे जातो. तर अशी चूक तुमच्याकडून होऊ नये, लक्षात घ्या. समानार्थी विचारले, अलक्षणीय हा शब्द विरुद्धार्थी आहे, त्यामुळे हा पर्याय येणार नाही. दर्शनीय बरोबर आहे, लक्षणीय म्हणजेच दर्शनीय आहे, हा शब्द इथं समानार्थी शब्द आहे, पर्याय बी या प्रश्नाचं चूक उत्तर आहे. कुरूप, आता लक्षणीय आणि कुरूप याचा काही संबंध लागत नाही, हा पर्याय डिलीट होतो. साधारण हाही शब्द बरोबर नाही, समानार्थी विचारला दर्शनीय, म्हणून या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक बी लक्षणीयचा समानार्थी शब्द दर्शनीय. पुढील प्रश्न, शीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. बघा विरुद्धार्थी विचारलेला आहे. शीन, आता शीनवटा येणे म्हणजे थकवा येणे, आपल्याला ग्रामीण भागामध्ये हा शब्द वापरलेला बघायला मिळतो. आता शीनचा विरुद्धार्थी विचारलेला आहे. शीनचा विरुद्धार्थी पर्याय ए उत्साह, पर्याय बी ग्लानी, सी थकवा आणि डी कमजोरी. ह्याच्यामध्ये जर आपण पर्याय बघितले तर बघा ग्लानी म्हणजे थकवा येणे, थकवा आणि शीन एकाच अर्थाचे आहेत. कमजोरी हा सुद्धा एकाच अर्थाचा आहे, म्हणजे तीन पर्याय एकाच अर्थाचे आले. तीन पर्याय जर एका अर्थाचे असतील तर ते उत्तर असत नाही. शीनचा विरुद्धार्थी शब्द होतो उत्साह, म्हणून पर्याय ए याचं अचूक उत्तर आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न, अचूक गुणकारी असणारे. पर्याय ए रामबाण, पर्याय बी ब्रह्मास्त्र, पर्याय सी सुदर्शन आणि पर्याय डी गुणवंत. आता इथं बघा खूपच वेगवेगळे प्रश्न इथं पर्याय आलेले आहेत. अचूक गुणकारी असलेलं, आणि मग गुणकारी हा शब्द आला म्हणून गुणवंत असेल का असा प्रश्न पडतो आपल्याला, किंवा सुदर्शन आहे का जो अचूक होता, अशा पद्धतीनं काहीतरी वेगळे वेगळे पर्याय दिलेले दिसतात. अचूक गुणकारी असणारं म्हणजे एखाद्या गोष्टीवरती इलाज करणारं जे असतं ते काय असतं, तर ते रामबाण असतं, म्हणून या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रामबाण. ठीक आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न, स्वल्प या शब्दांची संधी सोडवा. स्वल्प हा शब्द फोडल्यानंतर म्हणजे त्याची संधी केल्यानंतर कुठला संधी याचा तयार होतो. पर्याय ए स आणि अल्प हे सल्प होईल, म्हणजे हा चुकीचा आहे. सा आणि अल्प हे साल्प होईल, म्हणजे हाही चुकीचा आहे. सी आणि अल्प सिल्प होईल, म्हणजे हाही चुकीचा आहे. सु अधिक अल्प स्वल्प, म्हणून पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. या शब्दाची योग्य संधी सु अधिक अल्प बरोबर स्वल्प. यानंतर बघा पुढील प्रश्न, खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते. अशुद्ध वाक्य म्हणजे कसलं, चुकीचं वाक्य ओळखायचं आहे. बघा पर्याय ए नवे कवी खूप चांगल्या कविता लिहित आहेत. पर्याय बी तो माधवसोबत संथ गतीने चालू लागला. पर्याय सी ती घरातच त्यांची बोलणी ऐकत असे. आणि पर्याय डी विनाकारण काही गोष्टी आयुष्याला पूर्ण होत नाहीत. आता याच्यामध्ये तुम्हाला बघा शुद्ध लेखनाचा नियम बघायचा आहे. नवे कवी खूप चांगल्या कविता लिहित आहेत, याच्यामध्ये काना मात्रा वेलांटी उकार किंवा जी विरामचिन्हे आहेत ती सगळी बरोबर आहेत, त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. तो माधवसोबत संत गतीने चालू लागला हेही वाक्य बरोबर आहे. ती घरातच त्यांची बोलणी ऐकत असे हे पण वाक्य बरोबर आहे. विचारले तुम्हाला अशुद्ध वाक्य, विनाकारण काही गोष्टी आयुष्याला पूर्ण होत नाहीत, हा कुठेतरी चुकीचा पर्याय आहे. आयुष्याला म्हणण्याच्या ऐवजी विनाकारण काही गोष्टी आयुष्यात पूर्ण होत नाहीत असं असायला पाहिजे, म्हणजे आयुष्यालाच्या ऐवजी आयुष्यात असा शब्द या ठिकाणी असायला पाहिजे, म्हणजे हा शब्द चुकीचा आहे, म्हणून हे अशुद्ध वाक्य आहे. म्हणून या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक डी. यानंतर बघा पुढील प्रश्न, खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. आता स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी आपण कशावरून शोधतो, नामाच्या अगोदर तो, त्याच्यानंतर ती आणि ते हे शब्द लावतो आणि त्याचं लिंग ठरवतो. बघूया आपण, भार
याला होतो तो भार, भार्या, ती भार्या, भाल, ते भाल आणि भाव, तो भाव. म्हणजे या ठिकाणी ती कोणाला लागलेला आहे? भार्या या शब्दाला लागलेला आहे, म्हणून हा शब्द स्त्रीलिंगी आहे. तो भार असतो, ती भार्या असते, ते भाल, भाल या शब्दाचा अर्थ आहे कपाळ, म्हणजे हे नपुंसकलिंगी आहे. तो हा पुल्लिंगी शब्द आहे, तो भाव, आणि म्हणून भार्या हा शब्द या ठिकाणी स्त्रीलिंगी असलेला दिसतो. यानंतर बघा या अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी या पेपरमधल्या संपूर्ण प्रश्नांचं स्पष्टीकरण बघितलेलं आहे. तुम्हाला अशाच पद्धतीनं TAT परीक्षेमध्ये झालेल्या सर्व पेपरमधील मराठी आणि इंग्रजी विषयांचं स्पष्टीकरण या ठिकाणी मिळत आहे. तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, तुम्हाला सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण मिळेल. या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे इथून पुढे येणारे रोजचे व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड केल्याबरोबर लगेचच येऊन मिळतील. ठीक आहे, धन्यवाद.